रोटाव्हायरस ही लस लहान बाळांना तीव्र जुलाब आणि निर्जलीकरणासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काही गंभीर प्रकरणांमध्ये बाळाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळही येऊ शकते। मात्र वसई विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयांमधून या रोटाव्हायरस लसीच्या उपलब्धतेबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे। यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पालिकेच्या दवाखान्यांमध्ये रोटा लस जी व्हायरस लस आहे ही 1 महिन्याभरापासून उपलब्ध नाही आहे। ही लस नसल्यामुळे बालकांचे जे पालक आहेत यांना वारंवार पालिकेच्या दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत। ही लस जी गंभीर आजार आहे, जी बालकांना 6, 10 आणि 14 अशा आठवड्यात 3 वेळा हे 3 डोस तोंडाद्वारे दिले जातात। ही जर लस वेळेवर दिली नाही तर यानी होणारे जे आजार आहेत, उलट्या असतील, जुलाब असतील, अशा वेगवेगळ्या आजारात जास्त प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। वसई विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरापासून रोटाव्हायरस लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे। आपल्या लहान बाळांचे लसीकरण वेळेवर व्हावे यासाठी पालकांना वारंवार रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागत असून त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय। या गंभीर परिस्थितीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकाराची दखल घेत भाजप नगरसेवक महेश सरवणकर यांनी महापालिकेला पत्र लिहून तातडीने लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जे शहरामध्ये विविध ठिकाणी दवाखाने आहेत, या दवाखान्यांमधून जी लहान मुलांना रोटाव्हायरस लस दिली जाते, या लसीचा गेल्या 1 महिन्यापासून तुटवडा आहे। या तुटवड्याबाबत पालकांचं व इतर नागरिकांचे माझ्याकडे तक्रारी आल्या। त्यानंतर मी वैद्यकीय आरोग्य विभागाशी संपर्क साधून याबाबत शहानिशा केली, तर गेल्या महिन्याभरापासून रोटाव्हायरस लस या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। त्यामुळे वसई विरार शहरातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे। या बाबतीत मी कालच सन्माननीय आयुक्त वसई विरार महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त यांना मी लेखी निवेदन दिले आहे आणि रोटाव्हायरस लसीचा मुबलक साठा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली आहे। विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात सरासरी 5 ते 10 हजार रोटाव्हायरस लसीची आवश्यकता भासत असते। ही लस राज्य पुरवठा आरोग्य विभागाकडून पालिकेला देण्यात येते। मात्र काही दिवसांपूर्वी जे पुरवठा आहे हे कमी प्रमाणात झाल्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेला रोटाव्हायरस लसीचा तुटवडा ही जाणवत होता, हे चित्र स्पष्ट होते। मात्र याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि येत्या 2 दिवसात आम्हाला 6000 लसी देण्यात येणार आहे, असं भक्ती चौधरींनी यांनी म्हटलेलं आहे। रोटाव्हायरस लसीचा तुटवडा हा केवळ प्रशासकीय त्रुटी नसून लहान बाळांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर प्रकार आहे। वेळेवर लसीकरण न झाल्यास जुलाब आणि निर्जलीकरणासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढू शकतो। या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे। अन्यथा या निष्काळजीपणाची किंमत निरपराध बालकांना मोजावी लागू शकते।